ती कविता सादर करण्याचा प्रयत्न करू. अर्थातच कविता मंगेश पाडगावकरांची आहे, मी फक्त ती सादर करतो. ओके. प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदीच सेम. काय म्हणा ना, एवढी चिल्लर वाटल्या, अहो वाटल्या तर वाटल्या तर वाटल्या, फसल्या तर फसू द्या, तरी सुद्धा हो तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं सगळ्यांचं आणि आमचं सेम असतं. मराठीत ईश्य म्हणून प्रेम करता येतं, मराठीत ईश्य म्हणून प्रेम करता येतं, उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं. व्याकरणात शिकला तरी प्रेम करता येतं आणि गव्हर्नमेंट मध्ये शिकला तरी प्रेम करता येतं. इंग्रजी लव हे त्याचंच दुसरं नेम असतं, कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदीच सेम असतं. 16 वर्ष सरली, अहो 16 वर्ष सरली, अंगात फुलं फुलू लागतात, सारी म्हणी स्वप्नांचे झोपायला लागतात. आठवतं ना तुमची माझी 16 जेव्हा सगळी होती, सगळी होती पाण्याने गच्च भरली होती, लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो. अहो लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो. मोडी सकट बुडता वाचलो. बुडलो असतो खरं तर तरी सुद्धा चालला असता, बुडलो असतो तरी सुद्धा चालला असतं. प्रेमानच त्यातून अलगद काढलं असतं. हे तुम्हाला कळलं होतं, मला सुद्धा कळलं होतं, कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदीच सेम असतं. प्रेम एक छोट असतं, प्रेम एक छोट असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं असं मानणारी माणसं भेटतात. असाच एक चक्क मला भेटला आणि म्हणाला, अरे आणि गेली बायकाला फिरायला मिळालं नाही, 4 मुलं झाली तरी प्रेम मिळालं नाही. आमचं काही म्हणलं काय, प्रेमावरचं नाटलं काय, त्याला वाटलं मला पटलं, त्यावर मी इतकंच म्हटलं. अहो तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीनं, तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीनं, एक चॉकलेट अर्ध खाल्ला असाल गोडीनं. एक चॉकलेट अर्ध खाल्ला असाल गोडीनं, भर दुपारी पुन्हा तिच्याबरोबर तास फिरला असाल. एक प्रश्न, भर दुपारी पुन्हा तिच्याबरोबर तास फिरला असाल. झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्यावर खुशीत फिरला असाल. प्रेम कधी हसणं असतं, पण कधी डोळ्यातच हसणं असतं. प्रेम कधी भांडतं सुद्धा, नेहमीच वाटतं. प्रेम कधी भांडतं सुद्धा, मिळत चांदणं सांडतं सुद्धा. 2 ओळींच्या चिठ्ठीत प्रेम असतं, आजकाल मेसेज मध्ये प्रेम असतं. 2 ओळींच्या चिठ्ठीत प्रेम असतं, घट्ट मिठीत प्रेम असतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेम असतं. धन्यवाद.